कढई पनीर करण्यासाठी इथे मी पाव किलो पनीर घेतला आहे, एक ढोबळी घेतली आहे व एक मोठा कांदा घेतला आहे। पनीर मी छोट्या क्यूब्स मध्ये कट करून घेतला आहे। आता आपण पनीर, कांदा व ढोबळी हे तेलामध्ये वेगवेगळं परतून घेऊ। आता इथे कढई तापत ठेवली आहे, त्यामध्ये टाकून घेऊया 1 चमचा तेल। इथे तेल आपल्याला चांगलं कडक तापून द्यायचे। आता यामध्ये टाकूया आपण कांदा। आपल्याला जोरात गॅसवर हे चांगलं परतून घ्यायचं आहे। इथे आपला कांदा जोरात गॅसवर छान असा मस्त परतला आहे। आता आपण हा कांदा काढून घेऊ। आता ह्याच तेलामध्ये आपण ढोबळी परतून घेऊ। आता आपण ही ढोबळी ही काढून घेऊ। तर यामध्ये आपण परत थोडंसं तेल टाकून घेऊ। इथे मी अर्धा चमचा तेल टाकते व आपण हे राहिलेलं पनीर यामध्ये परतून घेऊ। इथे आपले पनीर तळून झाले आहे। आता आपण हे पनीर काढून घेऊया। आता याच कढईमध्ये आपण अजून 1 चमचा तेल टाकू व मसाल्यासाठी कांदा परतून घेऊ। इथे मी 2 कांदे उभे कापून घेतले आहे। आता आपण ते अगोदर परतून घेऊ। आपला कांदा इथे थोडा गुलाबी झाला की यामध्ये आपण टाकून घेऊया 10 काजू, 15 लसूण पाकळ्या, 1 इंच आलं व 1 मोठा टोमॅटो। आता हे आपण चांगलं परतून घेऊया। इथे आपला मसाला परतला आहे। आता आपण हा काढून घेऊ व थंड झाला का याची पेस्ट करून घेऊ। इथे कढईमध्ये मी 2 चमचे तेल तापत ठेवलं आहे, त्यामध्ये टाकून घेऊया आपण हा वाटलेला मसाला। आपण हे सर्व परतून घेतले आहे अगोदर, त्यामुळे आपल्याला इथे हे जास्त परतायचे नाहीये। आता आपण यामध्ये टाकून घेऊया। इथे मी गॅस कमी करते। 1 चमचा धना पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, 1 चमचा एव्हरेस्ट किचन किंग मसाला, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा हळद। आता आपण हे व्यवस्थित परतून घेऊया। तर इथे मी गॅस थोडा मीडियम करून घेते। आता आपण हे परतून घेऊ। इथे हा मसाला लटकतोय, त्यामुळे मी यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेते। तर यामध्ये टाकून घेऊया आपण पनीर, कांदा व ढोबळी। इथे मी 1 कप साय दळून ठेवली होती, ती आपण यामध्ये टाकून घेऊ।
तर यामध्ये टाकून घेऊया आपण पाणी. पाणी तुम्हाला घट्ट पातळ कशी भाजी हवी आहे त्या अंदाजे टाकून घेऊ शकता. यात टाकून घेऊया चवीप्रमाणे मीठ. भाजीला गोडवा येण्यासाठी मी इथे 1 चमचा गूळ टाकते. तुम्ही साखरही टाकू शकता. यात टाकून घेऊया 1 चमचा कसुरी मेथी. आता ह्या भाजीला अजून चव वाढण्यासाठी आपण याला स्मोकी फ्लेवर देऊया. आता इथे मी एका बाजूला कोळसा तापत ठेवला आहे. इथे मी भाजीमध्ये वाटी ठेवली आहे, त्यामध्ये आपण टाकून घेऊया गरम केलेला कोळसा. यावर टाकूया जिरे, आता हे आपण 5 मिनिटं असं झाकून ठेवूया. इथे मी गॅस बंद करते. 5 मिनिटं झाले आहे. आता आपण झाकण खोलून बघूया. छान असा मस्त खमंग कोळशाचा वास येत आहे. आपली भाजी इथे तयार आहे. आता हा आपण कोळसा काढून घेऊ. तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा व बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून माझे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. धन्यवाद.